नका म्हणलं तर हे कशाला कुठे राहिलेले सगळे आता जमलं विठ्ठल विठ्ठल ज्योतीवरचे खाली बसा, वरी बसू नका. शिस्त आपण मोडायची नसते. थोडं खाली बसा. एकट्या दादाने बसू देते. पुढच्या बेंचवरचे मी खाली बसा. खाली बसूनच ऐका. बसायची संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा किंवा तरी होय राणा रंक त्याचा, गुणदोष याती न विचारे काही, ठाव दिला पाये आपुलिया. विठ्ठल सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या, गुणदोष याती न विचारे काही, ठाव दिला पाये आपुलिया. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवम्, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. योऽन्त प्रवेशवाच्मि मां प्रसुप्ता, संजीवयत्यखिलः शक्तिधरः स्वधाम्ना. अन्नंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया,
फुले चौफाळुनिया भले वरी बैसव पावले श्री गुरूंचे संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोधे व्यापिल्या गुणदोष याती न विचारे काहे ठाव दिला पाये आपुलिया प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा सरळपंथी अभंग असून आजच्या अभंगामधून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत महात्म्याच्या सहवासानं जो बदल होऊ शकतो, जो बदल झाला, अभंगाच्या दृष्टीनं वर्णन करतात. काय केलं संत महात्म्याने? आम्ही योग्यतेचे नव्हतो, पण संतांनी संगतीत घेऊन त्यांनी कृपा करून त्यांच्या सहवासात घेऊन आम्हाला त्यांच्यासारखं बनवलं. जसं चंदन नावाचा वृक्ष त्याच्या संगतीत घेऊन बोरी बाबळीला सुद्धा चंदन स्वतःसारखा सुगंध देतो, आम्हाला संत महात्म्याने त्यांच्या संगतीत घेऊन कसं केलं? संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदन जसा परिसरातल्या झाडाला सुगंध देतो तसं संत महात्म्याने आम्हाला त्यांच्यासारखं बनवलं. आम्ही त्या योग्यतेचे नव्हतो, आमची जात त्या योग्यतेची नव्हती, आमच्या ठिकाणी ती गुण चांगले नव्हते, आम्ही दोषी होतो, आम्ही पतित पापी होतो. पण संत महात्म्याने जवळ करीत असताना आमच्या जवळच्या गुणाचा, दोषाचा, जातीचा विचार केला नाही. गुण दोष याते न विचारे काही. आणि कुठल्याच योग्यतेचे आम्ही नसताना आम्हाला अगदी त्यांच्या पायाजवळ जागा दिली. ठाव दिला पाये आपुलिया. हे शक्य आहे का? जो दोषी आहे, पापी आहे, पतित आहे, अशाला संत महात्म्याने संगतीत घेऊन त्यांच्यासारखं बनवलं. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या मनात आलं ना, जसं समर्थ पुरुषाच्या मनात आल्यानंतर दरिद्र्याला जसं राजा करू शकतो, तसं संत महात्म्याच्या मनात आल्यानंतर सामान्याला सुद्धा देव स्वरूपाला प्राप्त करून देऊ शकतात. हे संताचं सामर्थ्य. तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंक त्याचा. तसं संत महात्म्याने आम्हाला संगतीत घेऊन त्यांचं स्वरूप दिलं, त्यांना जो असतो तो सन्मान दिला, त्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान आम्हाला दिलं. म्हणून संत महात्म्याचे उपकार वाणीनं स्मरण करून सुद्धा फिटणारे नाही तेवढे उपकार संताचे. असं अभंगाचं वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला गेल्या 17 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीचा 18वं वर्ष. प्रत्येक वर्षी अगदी नित्य नेमानं आणि मोठ्या प्रेमानं एक भगवत भक्ती जागृत करण्याच्या हेतून केलेलं हे परम आयोजन आहे. समस्त गावकरी मंडळी श्रीरामपूर वस्ती आणि सर्व श्रीरामपूर वस्तीवरील भाविकांकडून अगदी तन्मन धनानं कीर्तन महोत्सव आणि भव्य स्वरूपाच्या अन्नदानाचं आयोजन प्रत्येक वर्षी केलं जातं. या नामजप यज्ञातली बरोबर येते. हॅलो, आजची ही 2ऱ्या दिवसाची सेवा आहे. सर्व गावकरी मंडळी धन्यवादाला पात्र आहेत, कारण तारखेसाठी फोन सप्ताह चालू व्हायच्या अगोदरच्या दिवशी आला होता आणि 2ऱ्या दिवशी मला वाटतं सप्ताह चालू झाला. म्हणजे त्या मनानं टाळे वाजवायसारखंच आहे का नाही? वाजवा. 1 दिवसात नियोजन करून 2ऱ्या दिवशी लगेच चालू. मला तात्याने फोन लावल्यावर वाटलं होतं की मी म्हणलं बाबाच्या सप्त्यात येतं काय की हे पुढची म्हणायला लागलेत काय की ते म्हणजे उद्या चालू होणार आहे. इतक्या अचानक सप्ताहाचं नियोजन. 18 वर्षापर्यंत हा अखंड सप्ताह चालू आहे आणि त्यातली आजची ही 2ऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्याकडून आमच्याकडे आलेली आहे
समस्त माळवद घर आणि सर्व माळवद घर मधील सर्व भाविक मंडळी त्यांच्याकडून आजचं हे दिवसभराचं अन्नदान आणि घरी कीर्तनाची सेवा आहे, म्हणून सेवा करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. आता मधल्या वाड्याची इच्छा होती म्हणून मधल्या वाड्यानं असं ठरवलं, कीर्तन जरी नाही केलं तरी आज दोन्ही दक्षिणा देणार आहेत बिचारे बरं का. कारण ते नाराज झाले, थोडी तारीख नसली काही नाही, कीर्तन बी नसलं तरी दक्षिणा दिली तरी कीर्तन केल्यासारखंच. म्हणून आजचं हे माळवद घरच्या मंडळीचं आयोजन आहे. एक चांगल्या प्रकारचं हरी कीर्तनाचं आणि चांगल्या प्रकारची पंगत आतापर्यंत चालू होती, अशी मिष्टान्नाची जेवणाची पंगत समस्त माळवद घरच्या मंडळीने घातलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असो, संत महात्म्याच्या सहवासानं कसा बदल होतो याचं वर्णन केलं. तसं बदल मनुष्यामध्ये सहजासहजी घडू शकत नाही. दुर्जनाच्या संगतीने एक बदल होतो आणि दुसरं सज्जनाच्या संगतीने एक बदल होतो. दुर्जनाच्या संगतीने बदल होण्यासाठी जास्तीचा काळ लागत नाही, पण सज्जनाच्या संगतीने बदल होण्यासाठी थोडा काळ जास्त लागतो, हे लक्षात ठेवा. मी सतत सांगत असतो, एखाद्या वारकऱ्याला म्हणलं तुम्ही 10-5 माळकरी कसे बनविले नाहीत आणखी, त्याला फार कष्ट लागतं. पण एखाद्या मध्यपी माणसाला जर सांगितलं ना गावात तो दुसरे 10-5 दारूवाले वाढवते, म्हणतो 10च वाढवू का 100 वाढवू ते सांगा. 10वर भागल का 100च वाढवून दाखवू, किती वाढवू शकलो, 100चा आकडा गाठील. दुर्जनाचा प्रभाव महाराज जास्त आहे इहलोकामध्ये. सज्जनाच्या संगतीने जो बदल होतो त्याचा आनंद वेगळा आहे, पण दुर्जनाच्या संगतीने पथ नाही. विठ्ठल चांगल्या माणसाची मनुष्याची संगत प्राप्त होण्यासाठी मनुष्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं सुद्धा पुण्य लागतं. भरपूर जन्माचा पुण्य साया जर असेल महाराज तरच हे सगळं प्राप्त होतं. महाराजांनी वर्णन केले बघा, तिळ तिळ पुण्य साचा पुढे, तिळ तिळ पुण्य साचा पुढे, तिळ तिळ पुण्य साचा पुढे, हरी हे बहुता जन्मी जोडे, हरी हे बहुता जन्मी जोडे, हरी हे बहुता जन्मी जोडे, हरी हे बहुता जन्मी जोडे. आपल्याजवळ पुण्य पाहिजे. चांगल्याची संगत मिळायला पुण्यच लागत असेल का? काय लागत असेल? चांगल्याची भेट होण्यासाठी बरचसं पुण्य लागतं. जे पुण्य लागतं ते निष्काम स्वरूपाचं लागतं. असं पुण्य एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं पुण्य लागतं. तुका म्हणे जरी पूर्व पुण्य
सिद्धी तरीच आहे वा. मनुष्याचं पूर्व पुण्य असं तरच मनुष्याला संत महात्म्याच्या संगतीत राहता येतं. आता संतांच्या संगतीत जाणं वेगळं, संतांच्या संगतीत गेल्यानंतर हे संतच आहेत कळणं वेगळं. संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांच्याकडे थोडं लक्ष ठेवून संत महात्मे जसं आचरण करतात असं न सांगता आपल्यामध्ये काहीतरी बदल पडला पाहिजे. संत महात्म्याच्या दोन प्रकारानं सामान्य जीवावर प्रभाव पडतो असं शास्त्र सांगतं. एक शब्दात्मक आणि दुसरा क्रियात्मक. विषय फार कठीण आहे. संत महात्म्याच्या बोलण्यानं जो प्रभाव होतो तो आपण मान्य केला पाहिजे. काही काही वेळेस संत तपस्वी असल्यामुळं त्यांनी बोललेल्या शब्दाचं नाही जर पालन केलं तर सांसारिक जीवाचं तिथे हित होत नाही. म्हणून एक तर संत महात्म्याला बोलण्याची वेळ आणू नये, आणि जरी वेळ आणली तर महाराज त्या शब्दाचं पालन करावं. तुका म्हणे शेष शेवीन आवडे वचनन मोडी बोलिले ते, याला शब्दात्मक उपदेश म्हणतात. आता शब्दात्मक उपदेश दुसरा क्रियात्मक उपदेश आहे. संत महात्मे जी क्रिया करतात त्यांचं खाणं बघावं, त्यांचे वस्त्र घालणं बघावं, त्यांचं बोलणं बघावं, त्यांची सगळी क्रिया बघायची. मितलिया बोली बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, का निद्रेची माझे अवसरू नेदी. संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर संत महात्म्याचं काही आचरण बघावं लागतं. त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं चालणं कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, ते काय खातात, सहज बदल होतो. हे बघायचं. नुसतं बघायचं म्हणजे काही नुसतं बघायचं नाही. संत महात्मे जसं बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न करायचा. जे खातात ते खाण्याचा प्रयत्न करायचा, जे खात नाही ते त्यागण्याचा प्रयत्न करायचा. मनुष्यामध्ये सहज बदल होऊन जातो. आणि असा बदल जर सामान्य जीवानं संत महात्म्याच्या संगतीत मान्य केला, संत महात्म्याला मोठा सन्मान मिळत असेल, आपण हळूहळू आपल्या जवळचे अवगुण त्यागल्यानंतर थोडा तरी सन्मान आपल्याला मिळेलच किंवा मिळेल का नाही? माळकऱ्यापेक्षा दारुड्याला सन्मान थोडा कमी असतो का जास्त? मग त्यानं हळूहळू आपल्या जवळचं एक एक अवगुण जर त्यागीत राहिला तर सन्मान आपोआप वाढला जातो. विठाला विठाला संतांच्या संगतीत गेल्यानंतर या दोन प्रकाराचा उपदेश सांगितला. गीतेनं वर्णन करीत असताना गोड वर्णन केलं बघा. यद्यदा चरति श्रेष्ठस तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तद्नुवर्तते. एत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते. येर अनुष्ठिते सामान्य सगळ. म्हणून संत महात्म्याचं जे आचरण आहे ते आपल्याकडून तशा प्रकारचं आचरण झालं पाहिजे. कल्पना करा, मी अगोदर सांगितलं संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत कळाले पाहिजेत. आणि संत जर कळाले तर संत महात्मे जे करतात ते आपण केलं पाहिजे. विठाला विठाला बराचसा वेळेस माणसाला संत ओळखू येत नाहीत. कारण संतांचा एक स्वभाव आहे, संत आपली ओळख आपल्या वाचेनं आपल्या तोंडानं सांगत नाहीत. आम्हाला आपली ओळख सांगावी वाटते. आपली ती योग्यता नसली तरी आपल्याला वाटतं कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे. वाटतं का नाही? आपण जर त्या योग्यतेचे नाही तरी सुद्धा एखाद्या माणसाला जर वाटलं आपली स्तुतीच करावी, पण केली स्तुती करायला चालू, घंटाक्षभर जरी स्तुती केली तरी काय ऐकायला नको वाटते का महाराज? नको वाटते का? उग कल्पना करा, विनाकारण एखाद्याची भजनी नसताना सुद्धा जर दुसऱ्यानं स्तुती केली, एखादा जर वाकडा तोकडा अभंग जर म्हणला, नवीन भजनी झालेल्या माणसाला तेवढीच अपेक्षा असते, एकच अभंग येत असतो तो लवकर म्हणून टाकायचा. तो पाठीमाग सुद्धा थांबत नाही. त्याला वाटतं दुसरे 2-4 असले तर अगोदरच म्हणून टाकतील. त्याला वाटतं लवकर म्हणून टाकावं. म्हणजे पहिल्यांदा अभंग म्हणायची त्याची मिठी असते पहिल्यांदा. कारण त्याला वाटतं भजनी जर 7-8 असले हे पहिलाच जर उडून गेला तर पुन्हा काय म्हणायचं. त्याचा मिठी धरून बसलेला असतो. बरं, अभंग म्हणत असताना
त्याचं पूर्ण चित्त तिकडं लागलेलं असतं. अभंग म्हणल्यावर कुणीतरी चांगलं म्हणतंय का ह्याच्यावर तो लक्ष ठेवीत असतो. त्याला वाटतं वावा म्हणावा. पुन्हा दुसऱ्या दिवशी एक सकाळी गावात चक्कर हाणून येतो. रात्रीचा अभंग कुणी ऐकलाय का? नको वाटते का स्तुती? आता काही माणसं मनातून स्तुती करणारे असतात आणि काही माणसं प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये नुसती चेष्टा करून स्तुती करणारे असतात. चेष्टा करून कळतं का? नसले बी ते झोपी जरी गेलेले असले गावात जरी नसले तरी उगं भाजण्या दिसला की त्याला म्हणायचं वा तुम्ही रात्री अभंग म्हणला होतात ना लय गोड ऐकवायला. हे तो दुसऱ्याच गावाला असतो. ते म्हणलं आवाजच तसा आहे. ते पंडित भीमसेन जोशीने गायलेला होता तेच गाण्याचा प्रयत्न केला. कठीण आहे. आणि मग ही स्तुती झाली की मनुष्याला काय वाटतं? बरं वाटतं ना. स्तुती करून कुणीही स्तुती करीत असेल तर थोडं योग्य वाटतं. माणसाला आनंद प्राप्त होतो. पण संत महात्म्याच्या बाबतीत जर विचार केला संत महात्म्याला स्तुती केलेली आवडत नाही. संत महात्म्याला आपली ओळख सांगायला जगामध्ये आवडत नाही. संत महात्मे प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेले नसतात. संताची प्रसिद्धी कोण करतो? वाऱ्या हाते माप चाले सज्जनाचे कीर्ती मोरात्याचे नारायण कीर्ती मोरात्याचे गरज लागत नाही. कोण करतो प्रचार त्यांचा? तर तुकाराम महाराजांनी वर्णन केले वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. कल्पना करा. एक सिद्धांत त्याच्या खाली सांगितला फुलामध्ये सुगंध असतोच. जगामधलं एकही फुल असं नाही बिनवासाचे असेल का? गोपेगावकर बिनवासाचं एखादं फुल असेल का? वा सुगंध फुल म्हटलं की सुगंधच आहे. आता थोडा एखाद्या वेळेस कमी जास्त येत असेल पण फुल म्हटलं की सुगंधच आहे. काही फुलाचा येत नसेल. आता मग त्या वास घेणाराचं नाक भरलेलं आहे म्हणावं का फुलाचीच काही भानगड आहे? आता ह्याला जर महाराज उन्हाळ्यात बी सर्दीच होत असेल तर कुठल्या फुलाचा वास येणार आहे? फुलाच्या ठिकाणी सुगंध असतोच आहे ना. तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितलाय नाही सुगंधाची लागत लावणी लावावे ते म्हणे शुद्ध होता. आपलं मन अंतकरण इंद्रिय शुद्ध असले फुलाचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचतो. तसं शुद्ध अंतकरणाचे भाविक जिथपर्यंत असतील तिथपर्यंत आमच्या संत महात्म्याची कीर्ती सहज पसरते. याला संत म्हणतात. बघा वाऱ्याच्या हाताने ज्याची प्रसिद्धी असते त्याला संत म्हणतात. आणखी एक संताचं लक्षण सांगितलं. विचारसागरानं संताची व्याख्या करीत असताना 3 प्रकारानं केली. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. ज्याच्या वाणीतून वेद वाक्य आणि तत्वनिष्ठ शब्द बाहेर येतात त्याला संत म्हणावं. पहिली व्याख्या झाली. दुसरी ब्रह्मनिष्ठ. संताची दुसरी व्याख्या आहे ब्रह्मनिष्ठा. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या चराचरामध्ये ब्रह्मस्वरूपाला पाहून त्याच्यावर प्रेम दया करतो त्याला संत म्हणावं. तिसरी संत महात्म्याची व्याख्या आहे कृपाळू. संत महात्म्याच्या जवळ कृपाळूपणा असावं. शत्रू जरी एखाद्या वेळेस आपल्याकडे आला
तरी त्याच्याविषयी आपल्या अंतकरणात द्वेष निर्माण होऊ नये याला कृपाळू पण म्हणतात. ज्ञानोबरायाने त्याच्यावर भाष्य करीत असताना फार गोड वर्णन केलं महाराज. ज्ञानोबराय वर्णन करतात, ते तर सुहृदा आणि शत्रू का उदासो आणि मित्रू, हा भाव वेदो विचित्रो कल्पो कैचा, ते तर बंधू कोण काय ह्याचा, द्वेषिया कवनो तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला. त्याच्या ठिकाणी शत्रू मित्र आपले परके नातेवाईक, माझी जात माझं घर माझं अमक असल्या प्रकारचा भेदभाव संतांच्या ठिकाणी असत नाही. आणि आशापेक्षा जो वेगळा असतो त्याला संत म्हटलं जातं. मग अशा संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर आता संत कळले, जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आहेत ते संत आहेत, जे स्वतः प्रसिद्धीपेक्षा अलिप्त ते संत आहेत, ज्यांच्या ठिकाणी अपरिमित ज्ञान असून महाराज अभिमानाचा स्पर्श ज्यांच्या अंतकरणाला होत नाही ते संत आहेत. पण अशा संत महात्म्याच्या संगतीने आम्हाला नेमका काय लाभ होतो? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात त्या लाभाचा अनुभव मी घेतलाय. काय झालं नेमकं? संत महात्म्याने मला त्यांच्यासारखं बनवलं. तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. नुसतं संगतीत गेलं की त्यांच्यासारखं बनवतात. आता मी सुरुवातीला सांगितलं, हा 2 जणांचा परिणाम होतो. दुर्जनही त्याच्या संगतीत गेल्यानंतर त्यांच्यासारखं बनवतो आणि सज्जनही त्याच्या संगतीत गेल्यानंतर त्यांच्यासारखं बनवतो. तर दोन्ही पैकी लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला संगतीत गेल्यानंतर त्याच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. संत महात्म्याने स्वतःसारखं बनवण्याचा का प्रयत्न करू नये हो? ती संताची लक्षणं सगळ्यामध्ये जर दिसली ना तर फार प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं सुख प्राप्त होतं. म्हणून संत महात्म्य त्याला त्याच्यासारखं बनवण्यासाठी प्रयत्न करतात. आपणासारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. कोणत्याही वेळेला गेलं तर संत महात्मे त्याला स्वतःसारखं बनवतात. आता संत कसे तो संताची जर महाराज प्रतिष्ठा आणि त्यांचं मोठेपण बघायला गेलं तर देवापेक्षाही मोठेच संत. एवढं संताचं मोठेपण आहे. देव सुद्धा संताच्या तुलनेमध्ये कमी आहे, इतके संत मोठे. देवाच्या तुलनेत सुद्धा संत मोठे सांगितलेत. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण सांगतात, मनोनिगा नमस्कारो तया ते आम्ही माता मुकुट करू, तयाचे टाच धरो हृदय आम्ही. एवढा अधिकार संत महात्म्याचा आहे.
अशी संत महात्मे सामर्थ्यानं जर विचार केला तर देवापेक्षा मोठे. एवढ्या मोठ्या संत महात्म्याच्या संगतीत जाण्यासाठी दुर्जनाच्या संगतीमध्ये जो लाभ आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याचं वर्णनच करता येत नाही. सज्जनाच्या संगतीत असतो, फक्त एवढंच आहे, दुर्जनाच्या संगतीत माणसाच्या इंद्रियाला पथ्य नसतं आणि सज्जनाच्या संगतीत गेलं की त्याच्या इंद्रियाला थोडा प्रतिबंध लागतो. आणि जिथं महाराज प्रतिबंध चालू होतो तिथं माणसं जास्त काळ टिकत नाही. विठ्ठला बंधन माणसाला नको वाटतं ना. आता कीर्तनाचा मंडप याच जागेवर जर लग्नाचा मंडप असता तर कोणी मांडी घालून बसा म्हणू शकत नाही. पण कीर्तनात फार बंधन आहे. उठायला जमत नाही, एक तर उशिरा येऊन पुढे यायला जमत नाही, पुन्हा पुढे बसलेला मांडी घालूनच बसलेला पाहिजे. आपापसात लईच महत्वाचं काम कीर्तनात एखाद्या वेळेस लक्षात आलं तर शेजाऱ्याला बोलून सांगता येत नाही. तिकून एखाद्या वेळेस अर्जंट एखाद्याचा फोन आला बिचाऱ्याचा तर महाराज तो घेता येत नाही. आणि घ्यायचंय आणि बघा अचानक एखाद्या वेळेस जर महाराज दुसरं काही काम निघलं. बरं लग्नापेक्षा कीर्तनापेक्षा लग्नात थोडा सन्मान जास्त असतो का नसतो? नवरदेवाकडले असल्यावर तरी थोडं महाराज, नवरीकडले असल्यावर तरी लावून राहते. ते नवरदेवाकडले असल्यावर त्याच दिवशी इस्त्री करून बिचारे आले असते तरी सुद्धा जागेवरूनच पाणी मागणार. इतकं वजन टाकायचं काम आता नाही राहिलं. तसं जागेवर बसूनच पाणी मागणार. पाणी दिलं नाही, व्यवस्था होत नाही तर मग कशाला लग्न करायचं? इतकं वजन. इकडं तर एवढं कठीण आहे, जर काटाची परात घेऊन एकटाच बसतो जेवायला, कुणी वाढाय सुद्धा येत नाही घरी. इतकी कठीण परिस्थिती. मग तिकडं महाराज वजन मारलं जातं, तिकडं थोडं उष्ण घेऊन का होईना. आता कल्पना करा, कीर्तनामध्ये बंधन आहेत किंवा कीर्तनात बंधन आहेत म्हणण्यापेक्षा परमार्थातच बंधन आहे. परमार्थात ज्याला बंधन पाळता येत नाहीत अशानं गर्दीच करायचं काम नाही. विठ्ठल ज्याला पथ्य पाळायचंय अशानं परमार्थाकडे यावं. ज्याला पथ्य पाळणं होत नाही तर असा जर महाराज परमार्थात गर्दी करीत असेल तर पहिल्याही संप्रदायाला एक दूषण लागण्यासारखं होतं. परमार्थात आलं तर पहिले जे वाटसरू, जे पहिले मार्गस्थ झालेले संत महात्मे त्यांच्या मार्गावर चालण्याचा त्यांना नित्य प्रयत्न करावा. आणि मग आपलं काहीतरी वेगळं काढून जर महाराज आपल्या मनानं, महाराज काही माणसं स्वतःच्याच मनानं म्हणते माळ घालून तंबाखू खाल्ली तर काय कुठं म्हणलंय काय पाप होत आहे म्हणून मनानच म्हणते होय आपा. पुन्हा एखाद्या वेळेस पुन्हा म्हणतात माळ घातली खायला जमत नाही. एखाद्या वेळेस पिलं तर काय होते? एखाद्या वेळेस आपल्या मनानं पथ्य पाळतात, पण परमार्थात आल्यानंतर पथ्य माणसानं पाळावं लागतं. पथ्य नाही जर पाळलं तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. परमार्थ साधनेमध्ये आल्यानंतर संत महात्म्याच्या नावाला काहीतरी दूषण लागलं असं माणसाचं आचरण नसावं. विठ्ठला विठ्ठला. आणखी एक महत्वाचा गुण आहे, या संत महात्म्याकडे जात असताना माणसानं आपल्या जवळचा जो अभिमान आहे तो बाजूला ठेवून जावं लागतं. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीस्तत्वदर्शिन. त्याच्या खाली ज्ञानोबा राय म्हणतात मग अपेक्षित आपुले तेही सांगते पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पाने. संत महात्मे मग जे जीवाला लागतंय ते त्यानं फक्त श्रद्धापूर्वक जाणं, अभिमान रहित होऊन जाणं, गर्व जवळचा बाजूला ठेवून जाणं, देह अहंता बाजूला ठेवून जाणं, आपल्या जवळचे जे वाईट अवगुण आहेत ते सगळे बाजूला ठेवून संत महात्म्याच्या पायाच्या जवळ गेला की संत काय करतात? आपणा सारिके करीते तात्काळ त्याला आपल्यासारखं बनवतात. आतापर्यंत कुणाला बनवलं का? तुकाराम महाराज अनुभव सांगतात अभंगाच्या प्रसंगात. संताने सरिता
संताला संत त्याला त्याच्या जवळ आहे ते देतात. काय संताच्या जवळ हो? जसं देवाच्या जवळ कुठल्या गोष्टीची उणीव नाही ना, तशी संताच्या जवळही काही उण नाही. पण आता पुढच्याच्या जवळ भरपूर आहे म्हणून ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याच्या मनासारखं थोडस वागावं लागलं. सिद्धांत लक्षात घ्या. पतीची संपत्ती सुद्धा पत्नीला मिळावी वाटत असेल तर त्या पतीच्या मनासारखं वागावं लागतं. पतीची मता अनुसरुनी पतिव्रता. पतीच्या संपत्तीचं मालकीन जर व्हायचं असेल, मालक बनायचं असेल तर त्याच्या मनासारखं वागावं लागेल ना. संत महात्म्याच्या ठिकाणी जे लक्षण आहेत, देवाची लक्षणं एखाद्या वेळेस धोका देतात, पण संताची लक्षणं फार गोड आहेत ना. म्हणून देव होण्यापेक्षा मनुष्यानं संत महात्म्याचा सेवक होण्यासाठी नित्य प्रयत्न करावेत. कारण स्वर्गातला देव अधिपती जरी असेल ना तरी आमच्या संत महात्म्याचा सेवक आहे का नाही? सेवक पायाची चरणाची माती मिळावी म्हणून जर प्रयत्न करीत असेल, सेवकच आहे तो. देव होऊन जर संत महात्म्याच्या सेवेची अपेक्षा करत असेल तर मनुष्यानं संत महात्म्याचं सेवक बनावं. आणि सेवक बनल्यानंतर हळूहळू संत महात्मे त्याला आपल्यासारखं बनतात, आपल्यासारखं बनवतात. संगतीत माणूस आला परमार्थाच्या, नवीन माळकरी झाला आणि भजनाचा छंद लागला की भजन पत्ते सांगतात. तुम्ही धोतर घालीत जा, गळ्यामध्ये माळ घालीत जा, नकीचा एखादा पंचा खांद्यावर घेत जा. आता वस्तीवर माहिती ह्यांना काही येत नाही म्हणून, पण बाहेर गावाला गेल्यावर आता इतकी इस्त्रीची कडक टोपी महाराज, नकीचा पंचान सगळं जर घालून बघितलं तर कुणी जय हरी म्हणीलच किंवा हळूहळू. बरं नुसतं रांगीला बी उभं राहिलं तर 500ला काही महाग नाही भाजण्याबरोबर आहे का नाही? खाली बसणारी इमानदारीनं सांगा बरं, तुम्हाला पाया पडून कुणीतरी नारळ दिलाय का कधीतरी? ती बळीराम चौरे दिले का? देईल का कोणीतरी? उभा राहिलेली विचारा किती देते ती. अशोक बाप्पा दिवसात किती बऱ्या प्रसंग पडले 2 वेळेस मिळत नाहीत का? जगामध्ये सगळ्यात श्रीमंत गादी ती संत महात्म्याने आपल्या ताब्यात दिली. माणूस कष्ट करून सुद्धा हात पसरावे लागतात, हे माझं देव म्हणून. जगामध्ये संत महात्म्यानं कृपा केल्यावर नको म्हणलं तरी माणसं पैसे घेऊन मागं चालतात. हे संत महात्म्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठला जीवाच्या ठिकाणी सुद्धा भाव व्हायला पाहिजे बरं का. कुणी जर म्हणाला आमच्यावर संताची का कृपा होत नाही, तर तसं होत नाही. त्याच्यासाठी मनुष्य सुद्धा त्या योग्यतेचा लागतो. ज्यानं आपल्या आई वडिलांपेक्षा संतांना मोठं म्हणलं त्याच्यावर संत कृपा करतात. त्यानं स्वतःच्या शरीरापेक्षा जर संताला मोठं म्हटलं तर संत कृपा करतात. त्यानं पैशापेक्षा संताला जर मोठं मानलं आपल्या गुरुला तर संत त्याच्यावर कृपा करतात. ज्याची भावना फक्त पैशावर असेल, नातेवाईकावर असेल, स्वतःच्या शरीराच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये परमार्थासाठी आला असेल, तो इच्छा पूर्ण करण्यासाठी परमार्थात, अशावर संत महात्म्याची कृपा होत नाही, हे लक्षात ठेवा. एक जुना सिद्धांत सांगितला जातो, संत महात्म्याच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे, आज्ञानातला आज्ञाने जरी संतांच्या संगतीत गेला ना, संत त्याला एक अद्वितीय स्वरूपाचं सामर्थ्य प्राप्त करून देतात. माणसामध्ये बदल होईल याच्यामध्ये नवल नाही. माऊली ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्याला सिद्धांत माहित आहे. पैठण क्षेत्राच्या ठिकाणी ज्या वेळेस महाराज ब्राह्मणाचा भगवान श्री ज्ञानोबराला शुद्धीपत्र देण्यासाठी वाद चालू होता, लक्ष द्या, आणि शुद्धीपत्र देण्यासाठी वाद चालू होता त्यावेळेस महाराज अचानक भगवान श्री ज्ञानोबरायाच्या त्या शुद्धीपत्राच्या जिथं धर्मसभा पैठणच्या ठिकाणी ब्राह्मणाची बसलेली होती, त्या धर्मसभेच्या समोरून एक रेडा चालला होता महाराज. आणि ज्ञानोबराय म्हणतात, अरे तुम्ही एकामेकाला कमी लेखता, या सगळ्या विश्वामध्ये परमात्मा व्यापून राहिलेला आहे, त्याच्यामध्ये कमी अधिकपणा काही नाही. त्यावेळेस काही ब्राह्मणाने सांगितलं
म्हणजे सगळ्यात जर सारखा देव पाहत असतील तर मग या रेड्यामध्येही देव असेल. म्हणजे हो आहे, रेड्यात सुद्धा देव आहे. मग रेडा बोलतही असेल. म्हणजे बोलत ना, का बोलणार नाही रेडा? भगवान श्री ज्ञानोबराच्या समोर आश्चर्यचकित झाले सगळे ब्राह्मण. रेडा बोलल कसा म्हणतो? रेड्याला जवळ आणलं, लाव बोलायला. काय बोलायला लावायचं? म्हणजे वेदातला श्लोक बोलायला. कोणत्या वेदातला श्लोक बोलायचा? 4 वेदामध्ये रोज यजुर्वेद सगळ्यात कठीण आहे, त्याच्यापेक्षा ऋग्वेद कठीण आहे. आणि ऋग्वेदामध्ये ओंकार प्रणव नावाचं प्रकरण फार कठीण आहे महाराज. आता रेड्याच्या मुखातून ओंकार प्रणव काढण्यासाठी भगवान श्री ज्ञानोबा यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर रेडा वेद बोलायला लागला. मला सांगायचं एवढं, रेड्याच्या मुखातून वेदाची रुची ज्ञानोबराच्या मुळे आली. सन्मान वाढला का राहिला? खूप वाढला. वा, किती वाढला असं? आता आपण नुसते महाराज अभंग म्हणतो तर आपल्याला 500 देते. आता ते रेड्याच्या मुखातून जर वेद येत असतात, बरं झालं ते त्या काळातच सरलं महाराज. आतापर्यंत जर रेडा तसाच जर वेद बोलत राहिला असता, मला वाटतं आपल्यासारखे मध्ये पुजारी भोपी होऊन किती श्रीमंत झाले असते, काही सांगता येत नाही. सन्मान वाढतो का नाही हो? अहो, त्याच्या पाठीवरची पकाल उतरण्यात आले आणि सगळे पैठणचे ब्राह्मण ते रेड्याचं दर्शन घ्यायला लागले. नुसता वेद मुखातून आला म्हणून. हे संत महात्म्याचं सामर्थ्य. संत रेड्याच्या मुखातूनही वेद बोलवतात आणि त्याच्या दर्शनाला महाराज सगळं जग लागतं. हा सन्मान दुसऱ्या कोणाकडून प्राप्त होत नाही. हे संत महात्म्याचं सामर्थ्य आहे. म्हणून संत महात्मे त्यांच्यासारखं बनवतात, त्यांना बनवायला येतं, पण तो जीव त्या योग्यतेचा पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आता लक्षात घ्या, परीस महाराज भेटलेल्या वस्तूचं म्हणजे सोनं करतोय परीसाच्या संगतीत, हे जर पितळानं ऐकून भेटीला गेलं किंवा दगड ऐकून भेटीला गेला किंवा आणखी एखादा धातू भेटीला गेला तर दुसऱ्याचं कल्याण होण्याची शक्यता नाही. परिसाकडून सोनं करून घ्यायचं असेल तर लोखंडाच्या रूपातच तिथपर्यंत जावं लागतं, त्यावेळेस सोनं प्राप्त होतं, सोनं करून घेता येतं. तसं संत महात्म्याच्या संगतीत जाऊन आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल ना, तर मनुष्याच्या अंतकरणात तेवढी सरळता आली पाहिजे, तेवढ्या नम्र भावेनं गेला पाहिजे. तरी तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. अशी छाती पुढे काढून जर संत महात्म्याकडे गेला तर त्याचं काम होत नाही महाराज. अगदी नम्र भावानं संत महात्म्याकडे गेला, पायाला लागला, संत महात्मे त्याचं कोट कल्याण करतात. तुकाराम महाराज म्हणतात ते माझं केलं. काय केलं? संताने सरता केलो तैशा परे. कुणासारखं केलं तर चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदन नावाचा वृक्ष जसं संगतीत घेऊन महाराज सगळ्याला आपला सुगंध देतो, तसं संत महात्म्याने केलं. चंदनाचा एक विशेष गुण आहे महाराज, आहे का नाही? महाराजांनी गोड वर्णन केलं बघा. चंदनाच्या संगे चंदनामध्ये सामर्थ्य. कोणता बी वृक्ष संगतीत आला की त्याला सुगंध देऊन चंदनासारखं बनवतो. पण चंदनाच्या जवळ एक अवगुण आहे, त्याला हिवराच्या झाडाला एक सुगंध देता येत नाही. कोणत्या? आणि येळूला एक देता येत नाही. तो का म्हणे वेळू चंदना
गोड बाबळीला तर देता येईल, येड्या बाबळीलाही चंदन बनवता येतं, पण हिवराचं झाड आणि येळूचं झाड जरा चंदनाला बी जड भरतो महाराज. कशाच आता हे त्याच्याकडे अवगुणच आहे. बाकीच्या वृक्षाच्या जाती 30 लाख आहेत. किती? 30 लाख. वृक्षाच्या जाती किती? 30 लाख जातीला चंदन संगतीत घेऊन सुगंधित करता येतो, पण ही 2 सोडून हिवराचं झाड आणि येळूचं झाड. हिवराचं झाड म्हणजे विकल्पाचं प्रतीक आहे आणि येळूचं झाड म्हणजे अभिमानाचं प्रतीक आहे. ते लवतच नाही महाराज कोणतं. ते मोडल एखाद्या वेळेस, पण वाकायचा संबंध नाही. मोडल वाकत नाही. अहो हिवर म्हणजे विकल्प आहे, विकल्प आहे. म्हणून तर प्रभू रामचंद्राने तुलसी रामायणामध्ये लक्ष्मणाला वर्णन उपदेश करीत असताना लक्ष्मणाला सांगितलं, बाबा लक्ष्मणा, बाकीच्या कोणत्याही वृक्षाच्या सावलीला बस, पण हिवराच्या सावलीला कधी बसू नको बरं का. का हिवराची दाट सावली सज्जने जैसे अभेरली. सज्जन मनुष्याने हिवराच्या सावलीला बसू नये, कारण हिवरात बदल होत नाही. हिवराचं झाड म्हणजे विकल्पाचं प्रतीक आहे आणि बांबूचं झाड म्हणजे अव्वल आहे तोपर्यंत बी लवल एखाद्या वेळेस, पण वाळल्यावर तर पुन्हा लवायचा संबंध येत नाही. म्हणून संतांच्या संगतीत अभिमानी मनुष्य आला तर त्याच्यात बदल होत नाही आणि विकल्पित मनुष्य आला तर त्याच्यामध्येही बदल होत नाही. हे 2 प्रकारचे मनुष्य संतांच्या संगतीत आल्यानंतर त्यांच्यात काही संतासारखं बनवता येत नाही. पण ज्याला संत महात्म्याची गुण प्राप्त करून घ्यायचे त्यानं निरअभिमानी होऊन जावं, निर्विकल्प होऊन जावं. इकडं आल्यानंतर विकल्प येऊ नये महाराज. विकल्पाचे पायी घातेली बेडी केले तडा तोडे इंद्रियाचे विठ्ठल विठ्ठल. चंदनाच्या जवळ अवगुण आहे महाराज. चंदन वेळूला बनवत नाही महाराज, पण त्या तसल्या वेळूला सुद्धा आमच्या संत महात्म्याने काम लावलं. आल्यानंतर पताका तरी घेऊन कव्हायना पुढं. पण अशा अभिमानी माणसं आहेत ना, ते दैवयोगानं चुकून हुकून कधी न येणारे आमच्याकडे जर आली तर त्यांनी मेन काम द्यावं लागतं. ते डोकं बी लागतं बरं का. असा कधीतरी आलाय, मग त्याला जर म्हणलं पत्रवळ्या उचलन तिकडं लांब बस असं आम्ही म्हणत नाही. आम्हाला ओळखते तर ह्याची छाती जरा पुढं आलेली, कारण ह्याला 7-8 एकर खाली जमीन आहे. नाही ना, आताच घर बांधले. मुलं बेवडेच का असणार, पण 2-2 आहेत. लक्षात येतं आमच्या. मग लक्षात आल्यावर महाराज तिथं काहीतरी चांगलं काम त्याला लावतो. पात्र उचलायचं लावून जमत नाही. त्याला सांगायचं नुसतं कुठं काय कमी ती बघून या. त्याला वाटतं बघा किती मोठं काम दिलं, बघून ये. म्हणजे काहीच नाही. निरअभिमानी माणसं. संत महात्म्याने अभिमानी जरी मनुष्य त्यांच्याकडे आला त्याला मोकळं जाऊ दिलं नाही महाराज. त्याला काहीतरी कामं वाटून दिली. म्हणून वेळू इकडं आल्यानंतर त्याला पताका रवून महाराज पुढं चलायचं काम दिलं. त्याच्यातच तो खुश झाला. म्हणला तिकडं चंदनाकड फजितीच होती, इकडं आल्या बघा सगळ्याच्या पुढं आपला नंबर आहे, पुढं आपला नंबर आहे. म्हणून तो झेंडा तितका अभिमानी असल्यामुळे एखाद्या वेळेस झेंडावाला बी अभिमानी असतो. पुढची दिंडी जर नादायला लागली तर एखाद्या वेळेस त्यानं बी हाणाहानीची तयारी असते. त्यांची येऊच नसते. ते अभिमानी ना, खांद्यावर घेतलेला येळू अभिमानी. तो त्या पताक्यावाला किती वेळ ऍडमिट असला तरी त्याला म्हणतो मागं सरशील बघ मी आहे ना. अभिमानी. अशा अभिमानी मनुष्याचं संताच्या जवळ हित होत नाही. संताकडे आपलं कृतार्थ जीवन करायचं असेल तर निराभिमानी अवस्थेनं जावं. आणि असा संत महात्म्याला शरण गेला तर महाराज म्हणतात, चंदनाने बोरी व्यापिल्या केलो तैशा परी. महाराज एवढं असामान्य स्वरूपाचं पद महाराज आम्हाला दिलं का नाही. संत महात्म्याने काय केलं. कृपा कटाक्षणे हळेले आपुल्या पदी बैसविले
बापर खुमा देवीवरो विठ्ठले भक्ता दिदले वरदान. आपल्या जवळ बसण्याची जागा दिले आणि ते बसण्यासाठी आमच्या जवळचे गुणदोष पाहिले नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. गुणदोष याती गुणदोषाचा विचार केला नाही. तुम्हाला पुराणातला सिद्धांत माहित आहे. वाल्या कोळी किती पाप घडलं होतं त्याच्याकडून. त्यानं जंगलामध्ये बसायचं आणि जंगलामध्ये बसून जिकडून रस्ता होता तिथं बसायचं. त्या रस्त्याने ब्राह्मण लोक पूजा करून येत होते दक्षिणा घेऊन. कारण त्या काळामध्ये धन फक्त ब्राह्मणाच्या जवळच होतं. बाकीचे लोक दारिद्र्य होते. क्षत्रियाच्या जवळ चोरी करणं याच्याकडून काही शक्य नव्हतं. लक्ष द्या. ब्राह्मण आले यानं त्या ब्राह्मणाला मारायचं आणि त्याच्या जवळचं जे द्रव्य दक्षिणा आणली असेल ते आपल्या जवळ महाराज हस्तगत करायची. ती कुटुंबाला नेऊन द्यायची. दिवसभर अशी रस्त्याने आलेली सगळी ब्राह्मण मारायची. त्यांच्याकडून जे काही द्रव्य मिळेल ते कुटुंबाला नेऊन पोहोच करायचं आणि यानं लगेच परत येऊन पुन्हा आणखी कोण येतंय म्हणून बसायचं वाट बघत. असं याचं बऱ्याच दिवसापर्यंत चाललं. हा नुसता चोरी करीत नव्हता महाराज. चोरी केलेला पुरावा शिल्लक राहू नये म्हणून ज्याच्या जवळचं धन घेत होता त्याला मारित होता. जीवच मारायचं आणि पुन्हा धन घ्यायचं. आता साक्षी सांगणारच नाही शिल्लक राहिल्यावर कोण पुन्हा कसं चोरी. चोरी तरी किती दिवस सपादल. पण यानं महाराज जिवंतच ठेवायचं नाही. एका दिवशी दैव योगानं त्याच मार्गानं एक संत महात्मे महर्षी नारद आले होते. महर्षी नारद आले गळ्यामध्ये विनाय आणि भगवंताचं चिंतन करीत नारायण नारायण भजन करीत करीत हे महात्मा आला. याला वाटलं बाकीची ब्राह्मण तरी तोंडावर जरा सुरकुट्या पडलेले सारखे दिसत होते. आता आलेला ब्राह्मण तर चांगला टवटवीत दिसायला. थोडं जास्त असलं याच्या जवळ. हातामध्ये तलवार घेतली आणि तलवार घेऊन नारद मुनीला मारायला लागणार एवढ्यामध्ये हातात ते तलवार लख प्रकाश पडला. महाराजांनी गळून गेले. ते मला आतापर्यंत एवढी ब्राह्मण मारली पण हा ब्राह्मण बाकीच्या पेक्षा थोडा वेगळा दिसायला लागलाय. हातातली तलवार कधीच निसटली नाही. असं काय याच्यात विशेष स्वरूपाचं महत्व आहे. हातातली तलवार गळाली आणि त्यानं हात जोडले. म्हणलं महाराज आतापर्यंत बऱ्याचशा देवबाप्पाला मारलं पण काही झालं नव्हतं. आज तुम्हाला मारण्यासाठी माझं धाडस होत नाही. तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं मी कोण आहे. भगवंताचा एक लहान सेवक आहे मी. तू कोण आहेस. त्यानं सांगितलं मी वाल्या कोळी आहे. आतापर्यंत या रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणाला मारून मी त्यांच्या जवळचं द्रव्य हस्तगत करून कुटुंबाला पुरवतो. एवढंच काम आहे माझं. त्यानं सांगितलं वाल्या इतकं पाप केलंस म्हणजे याला पाप म्हणतात का. कशाला होय ह्याला पाप म्हणतात का. बळीराम चौरे एकाच दिल्लीत टेम्पो घेऊन यायचं आणि पुन्हा 12 महिने चालूच. पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात.
होय. त्यांना सांगितलेला पाप म्हणतात का, माणसं मारणं हे पाप आहे का? अरे ते म्हणले महापाप आहे ब्रह्महत्येचं, महापाप आहे. मला पाप जरी केलं असलं तरी महाराज हे घेतलेलं जे द्रव्य होतं ना त्याच्यातलं मी काही सुद्धा खाल्लं नाही, सगळं कुटुंबाला नेऊन दिले घरी. ते म्हणले वेड्या, पाप तू केलंस आणि तू केल्यानं दुसऱ्याला पोहोच केलंस तर ते पापाचे काही भागीदार होत नाहीत. होतात का? होय. आता कुटुंब प्रमुख जे माणूस असतो तो एखाद्या वेळेस त्यानं पातळीत जाऊन दुकानाची जर उधारी केली, एकट्यानं जाऊन जर उधारी केली, पुन्हा जर म्हणलं माझ्या सगळ्या घरच्यांनी खाल्लंय सगळ्याला धरून आणत येईल का दुकानदार? ह्याचीच पंचायत होती पुढं 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 करणाराची. त्याला ती गल्ली बदलूनच जावं लागतं दुसऱ्या गल्लीनं पुढं चालणाऱ्याला. पण पापाचा भागीदार, अरे कोण पापाचा तुझ्या भागीदार होणार आहे? ते म्हणलं महाराज तसं नाही, तुम्हाला माहित नाही, मी एकट्यानं काही केलं नाही, सगळे या कुटुंबासाठी केलंय. पण कुटुंबासाठी केलंय म्हणल्यानंतर आता असा ज्यावेळेस विश्वास येत नव्हता त्यावेळेस नारद मुनींनी सांगितलं, म्हणजे का विचारू नये तू पापाचं कोणी वाटेकरी होते का भागीदार म्हणून? किती मारलेस माणसं मारून मारून? ते म्हणलं आकडा नाही सांगता येणार. अरे 10, 20, 100, 1000 काहीतरी सांग ना. ते म्हणजे हजाराच्या लाखाच्या गणतीतच नाही इतकी ब्राह्मण मारले. किती मारले? मला एक ब्राह्मण मारला की एक खडा उचलून वाळूचा मध्ये टाकीत होतो. म्हणजे किती खडे साचलेत? 7 रांजण भरलेत म्हणला. सहज सांगितलं. किती भरले? म्हणजे रांजण तरी केवढा असणार आहे असं असून ते मला, मी मध्ये उभा राहिलो तर हात पुरत नाही वरच्या कडीला, एवढा एक रांजण आहे. असली 7 भरली. इतकं मोठं पाप घडलंय. आता हे काही महाराज काल्पनिक नाही. त्या काळामध्ये मनुष्याला त्या युगामध्ये आयुष्यही तेवढं होत होतं, आयुष्यही तेवढं होतं. कोटी कोटी वर्षापर्यंत मनुष्य जगत होता. मग पाप काय होणार नाही जास्त? विठ्ठला महाराज, आता इतकं जर पाप घडलं असेल तर याचं प्रायचित्त कसं काय मला मिळालो? ते म्हणले एक काम कर, पाप घडलंय ना, म्हणजे हो, घडलेल्या पापाचा तुला पश्चाताप होतोय ना? म्हणजे फार वाईट वाटायला लागले. आज तुमच्या संगतीत आल्यानंतर मी घडलेल्या गोष्टी फार चुकीच्या आहेत असं मला वाटतंय. आता इथून पुढे तर हे मी करणार नाही, पण पहिलं जे घडलंय त्याच्यासाठी, त्याच्यातून सुटण्यासाठी मला काय करावं लागेल हे सांगा. असं ज्यावेळेस अत्यंत कळकळीनं विचारून जर संत महात्म्याच्या जवळ गेला तर संत त्या पापाचं प्रायचित्त सांगतात, प्रायचित्त देतात. वाल्या पोळ्याला सांगितलं म्हणजे तुला पुन्हा हे होणार नाही ना? म्हणजे कशाला पुन्हा करील हो? तुम्ही फक्त घडलेल्या पापातून माझी सुटका कशानं होईल ते सांगा. म्हणजे एक काम कर, मन राम राम म्हण. आता राम म्हण म्हटल्यानंतर ह्याला काही राम शब्द स्पष्ट येईना महाराज. राम म्हण म्हटलं की यानं मारा म्हणायचं उलट. तुम्ही आणखी सुद्धा बघा, बरीचशी माणसं भजनाला येतात पण विठ्ठल हा शब्द स्पष्ट म्हणताच येत नाही. ते विठ्ठल म्हणतील, इटल म्हणतील, काही काही वेळेस तर नुसत्या टाळ्या वाजवतील, विठ्ठल विठ्ठल सुद्धा येत नाही. आता शब्द स्पष्ट न येणं, भजनात आल्यानंतर अभंग स्पष्ट येणं, हे काही तुकाराम महाराजाचा दोष आहे का? काही माणसं म्हणतात अभंगातच शब्द लय कठीण लिहिले तो. अरे आपल्या वाणीच्या दोषाचा दोष आहे. भजनातच अभंग म्हणून दिवसभर जर महाराज शिव्याचा पाटा जर बिचारा लावित असत आणि पुन्हा आणखी त्याला वाटतं अभंग शुद्धच यावा, कसं येईल तसं? वाणीनं शब्द स्पष्ट येण्यासाठी आपल्या वाणीकडून एक मुंगीच्या पाया एवढा सुद्धा दोष झाला नाही पाहिजे. विठ्ठल भरलेलं ह्याचं शरीर होतं, याला राम म्हण म्हटलं की मारा म्हणायला लागला. नारद मुनींनी बराचसा वेळेस प्रयत्न केला, प्रयत्न राम म्हणलं की त्यानं म्हणायचं मारा. अरे तुम्ही 2च शब्द आहेत तू उलट म्हणतोस. नारद मुनीला इतका कंटाळा आला की विना डोक्यात घालू वाटायला लागला त्याच्या. इतका राग याला, उलटच म्हणतोस. पण पुन्हा राग येऊन येऊन नारद मुनी शांत झाले. म्हणले ह्याला सरळ म्हणताच येत नाही. म्हणले मग एक काम कर, मारा माराच म्हण. येत नाही राम म्हणत तसंच म्हण, मन मारा 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 असं त्याला मग ओळखलं. तासभर त्याचं मारा मारा ऐकू वाटणं तरी ऐकलं कान दाबून. तर नाव रामा घ्यायचं होतं, मारा तसं होतं महाराज. नवीन माणसं भजनात आली की काही काही वेळेस ऐकू वाटत नाही पण तरी सुद्धा ऐकावं लागतं. पुन्हा हळूहळू येते स्वरात.
पुन्हा हळूहळू तालात येते आणि पुन्हा गोड गायन चालू होतं हळूहळू. तसं सुरुवातीला आता ह्याचं सगळं महाराज मारा माराच म्हणायला लागला. पुन्हा नारद मुनीच्या पुन्हा लक्षात आलं मारा मारा म्हणित म्हणित त्या शब्दाचं महाराज सरळ राम राम रामा 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 असं होईल. आणि मग म्हणायला लावलं. त्याला म्हणलं थोडं गाईनं म्हण. मग मारा मारा म्हणित म्हणित त्याचं रामा 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 असं झालं महाराज. आणि रामा रामा होऊन त्याची साधना एवढी झाली. उलट्या मंत्रावरच त्याने एवढा विश्वास ठेवला. अन्न पाण्याचा त्याग केला. त्याने विचार केला आजपासून घरी जायचं नाही. आता आपलं पाप फार घडलं. याच मंत्राची सेवा करायची. इतकी सेवा केली. 8-8 दिवस 10-10 दिवस वाल्या कोळ्यानं महाराज पाण्याचं सुद्धा प्राशन केलं नाही. इतकी साधना केली. आणि त्या साधनेचं फळ एवढं झालं. रामा रामा मंत्राचा जप करण्यानं त्रेता युगामध्ये जगाच्या मालकाला राम अवतारच घ्यावा लागला महाराज. वाल्या कोळी होता. त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. मस्तकावरचे केस वाढले. जटा वाढल्या. त्याच्या जटा झाल्या. शेजारी वारुळ बनलं. मुंग्याने त्याचं हाड मास खायला चालू केले तरी सुद्धा भजनापासून आलिप्त झाला नाही. हे संत महात्म्याच्या वचनावरचा विश्वास आहे. वाल्या कोळी होता पापी. त्याचा वाल्मिक ऋषी झाला. संत महात्मे त्यांच्यासारखं बनवतात का नाही? महाराज वर्णन करतात बघा. वाल्मिक तरला उलट्या नाम स्मरण. वाल्मिक तरला उलट्या पलपल तुझ कैचे कळेना. 2 दिवसाचे तनु आला सिरे पाहुना. मग काय कर. एक मिनिट आयुष्यातला कमी होऊन चाललाय. लवकर जमले कुठं जा. साधू दर्शना. संताच्या दर्शनाला जा. कारण उलट्या मंत्रानं जर वाल्या कोळ्याचा उद्धार झाला बाबा तर दुसरीकडे कुणीकडे भटकतो. वाल्मिक तरला उलट्या नाम स्मरणा. एका जनार्दने जाय साधो दर्शना. 64 घडिया माझे रात्र गेली समजेना. सहज शब्द महाराज संत महात्म्याचे. पण वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि वाल्मिक ऋषी करण्यासाठी वाल्या कोळ्याचा काही दोष बघितला का? इतका पापीन त्याला जागा दिली. इतकी जागा दिली. वाल्मिक ऋषी बनवला. नुसता वाल्मिक ऋषी बनवला नाही. रामाच्या लौह अंकुशाचा गुरु वाल्मिक ऋषी. वाल्मिक ऋषीनं रामायणाचा निर्माता. वाल्मिक ऋषी रामायणाचे निर्माते आणि राम अवताराचे आद्य जनक आहेत महाराज वाल्मिक ऋषी. एवढं सगळं मोठं संत महात्म्याने केलं. म्हणून संत महात्मे गुणदोष याते न विचारे काय. ठाव दिला पाये आपुलिया असं केलं संत महात्म्याने. तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. महाराज हे सामर्थ्य संत महात्म्याकडे आहे का? जसं समर्थ परमात्मा काही करू शकतो तसं आमचे संत
समर्थ काही करू शकतो ना, तसं संत महात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर काही करू शकतात. संतांना या जगामध्ये करण्यासारखं न करण्यासारखं काही नाही महाराज. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीर. ज्ञानेश्वरीवर श्रद्धा जर ठेवली न वाचा येणाऱ्या माणसाला सुद्धा वाचता येते. काही माणसं ज्ञानेश्वरी वाचा जर म्हणलं तर ते म्हणतात आम्हाला वाचता येत नाही. काही अपवाद आहेत महाराज. डोळेच नाही तर अशाला ज्ञानेश्वरी पाठ आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी मंदिराच्या जवळच ते राहत होते सारखं. आणि एका महिलेला सुद्धा पाठ आहे आळंदीमध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी. जन्मता अंध आहेत, पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे महाराज. संत महात्म्याच्या मनात आल्यानंतर संत काही करू शकतात. आता आंधळा ज्ञानेश्वरी वाचू शकतो म्हणल्यावर काय कमाल आहे महाराज. संत महात्म्यावर श्रद्धा ठेवली पण परी पाहे बीज शुद्ध अंगी. त्याची शुद्धता तपासून त्याला समर्थ बनवतात संत सामर्थ्य वाढण्यात. असं सामर्थ्य संत महात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून मी असमर्थ असताना मला समर्थ संत महात्म्याने बनवलं. किती समर्थ बनवलं तर मला त्यांच्यासारखं बनवलं का नाही. वैकुंठवासी भगवान बाबाच्या चरित्रातला काही विषय तुम्हाला आठवत असत. ज्या वेळेस वैकुंठवासी भगवान बाबांनी माणिक बाबाकडून गुरुदीक्षा घेतली त्यावेळेस आईकडे येऊन हट्ट धरला. आई मला बाबासारखी कानात कुंडल पाहिजे. आईनं सांगितलं बाबा कुंडल घालणं सोपं नाही. कुंडल म्हणजे काय कानातल्या बाळ्या नाहीत, त्याला लग्न करता येत नाही. मला घालायची कुंडल. अगोदर संकल्प करून घातली महाराज कानात कुंडल. कुंडल घातल्यावर समाधान वाटलं नाही. माणिक बाबांनी कोट घातलेला बघितला. भगवान बाबांनी पुन्हा हट्ट धरला मला कोट पाहिजे अंगावर घालायला. घातला कोट महाराज. धोती पाहिजे म्हणून मागितलं, धोती दिली. पुन्हा माणिक बाबा घोड्यावर बसलेले बघितले. आई बापाकडे मागणं केलं. पाटील होते महाराज, श्रीमंत घर होतं. आम्हाला घोडं पाहिजे, घोडंही दिलं. आता बाह्य लक्षणानं काही लोक म्हणाले माणिक भगवान आताचा जो आबाजी आहे ना तो वेगळा दिसत नाही. पण नुसत्या वेशानं बदल झाला नाही. हळूहळू गुरुच्या सेवेमध्ये अंतकरण बदललं आणि माणिक बाबांच्या बरोबरीचं म्हणण्यापेक्षा एक मोठं महाराज सामर्थ्य भगवान बाबांच्या ठिकाणी प्राप्त झालं. हे संत महात्म्याच्या नुसतं होण्यात त्यांच्या सारखं होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्या सेवेनं ते समर्थपणा प्राप्त होतो. पण आम्हाला संत महात्म्याने त्यांच्यासारखं बनवलं. ते बनवू शकतात. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंक त्याचा. हे संत महात्मे करू शकतात. म्हणून संत जे करू शकतात ते जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. अशा संत महात्म्यांच्या ठिकाणी आपली श्रद्धा असणं महत्वाची आहे. अंधश्रद्धा नसावी पण शुद्ध श्रद्धा संत महात्म्याच्या ठिकाणी असावी असा अभंगाचा भाव आहे. आपली कीर्तनाची वेळ संपूर्ण आता वरील 4-5 मिनिटं झाली असतील म्हणून जास्तीची वेळ काही घेत नाही. समस्त गावकरी मंडळी श्रीरामपूर वस्ती या सर्व श्रीरामपूर वस्तीवरील भाविकांना अंतःकरणापासून धन्यवाद. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित. जे काही बरोबर आहे ते सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं आहे. जे काही चुकीचं आहे ती माझ्या वाणीचा दोष. झालेली ही वेडीवाकडी पुष्पांजली तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. पुनश्च एकदा आजच्या पूर्ण दिवसाचे यजमान समस्त माळवद घरकर मंडळी, सर्व माळवद घर मंडळीला त्यांनी आजचं अन्नदानही आणि कीर्तनाची सेवाही केलेली आहे. जवळपास दिवसभराचा पूर्ण खर्च केलेला आहे. या सर्व चौरे परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांना नम्रतेची विनंती आहे. संत महात्मे आपण हा मोठ्या प्रमाणात सप्ताह करतात, त्याच्यापेक्षा आपण निर्व्यसनी राहणं फार महत्वाचं आहे. जमते निर्व्यसनी राहणं महत्वाचं आहे. कारण खाली जरी आला असला तरी महाराज व्यसन माणसाला असल्यावर काही खालचं वरचं काही एवढं जास्तच वेगळं नाही. आम्ही तिकडं वरची राहिलेली तुमची वाट बघून येत कधी वरी येतात आम्ही बरं का.
त्यात तुम्हाला जागा कुठे इकून जायचं म्हणल्यावर तिकडं स्वस्त डोंगर तिकडच आहे आणि 1-2 जण पोहोचले वाटतं माघारी. म्हणून मनुष्यानं व्यसन करू नका. सप्ताह अन्नदान करण्यापेक्षा हे होणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी पुढच्या तरुण मंडळीला सांगण्यापेक्षा हे जी टोप्या घालून मोठे मोठे जी मेन आहेत ना, त्यांनी अगोदर जर महाराज निर्वेशनी राहिलं तर मला वाटतं पुढच्यावर परिणाम होईल सहजच. म्हणजे हे छुपे वेशनीत ना, हे लपून व्यसन करणारे तुमच्यात नसेल कुणी. म्हणून परमार्थाचा हा सगळ्यात मोठा लाभ महत्वाचा आहे. म्हणून सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. संत महात्म्याच्या सहवासात आल्यानंतर या परमार्थाचं काहीतरी घेत राहा. एवढं सगळं चांगलं सप्ताह करतो. फार मोठा खर्च आहे हा. लाखो रुपये कार्याला लागतात. आपले हे व्यर्थ जाऊ नये. संत महात्म्याचं मार्गदर्शन अंतःकरणात माना आणि निश्चित स्वरूपानं आपलं कृतकल्याण करून घ्या अशी सर्वांना अंतःकरणापासून कळकळीची विनंती. झालेली सेवा पुनश्च एकदा परमात्म्याच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोले शिवहरी महाराज कोटे यांना साथ करतील भागवत महाराज शिंदे.